नमस्कार. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या व्हिडिओवर स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचं असं अपडेट समोर आलेले आहे, बातमी समोर आलेली आहे. तर बघा, तुम्हाला माहितीच असेल की डिसेंबर हप्त्याचे वाटप सुरू आहे आणि भरपूर महिलांना पैसे देखील जमा झाले आहेत. तुम्हाला देखील जमा झाले असतील. जर तुम्हाला पैसे जमा झाले असतील तर आता तुम्हाला जानेवारीचा हप्ता देखील लवकरच भेटणार आहे. कोणती तारीख असणार आहे याबद्दल आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे, ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्यापूर्वी एक महत्त्वाचं अपडेट म्हणजे की जर आणखी तुम्हाला पैसे जमा झाले नसतील तर आज पैसे जमा होतील. आज आहे 31 डिसेंबर आणि आज सर्व महिलांना राहिलेले पैसे जमा होणार आहेत. तर ज्यावेळेस पत्रकार परिषदेत आदिती तटकरे यांना विचारण्यात आले की आता जानेवारीचे पैसे कधी जमा होणार, डिसेंबरचे पैसे तर जमा झाले आहेत, तर त्यावेळेस त्यांनी म्हटले आहे की जानेवारी हप्त्याविषयी तुम्ही आता सोशल मीडियावर देखील खूप व्हिडिओ पाहत असताल, यूट्यूबवर देखील की 1 जानेवारीपासून पैसे वाटप सुरू होणार आहे. तर तसं काय नाही, फक्त त्या म्हटल्या आहेत की पैसे वाटप होणार आहे परंतु तारीख फिक्स नाही आणि याबाबतचा निर्णय हे पत्रकार परिषदेत घेतला जाईल, बैठकीत घेतला जाईल. जो निर्णय होईल, जी तारीख ठरेल ती तुम्हाला लवकरच सांगण्यात येईल असं त्यांनी म्हटले आहे. फक्त तारीख फिक्स नाही परंतु पैसे वाटप होणार आहे हे फिक्स आहे. काय म्हणत आहेत ते आपण आता पाहू. गेल्या वेळेला 9 ऑक्टोबरला 2,34,00,000 महिलांपर्यंत आम्ही पोहोचलो होतो. आता त्याच्यामध्ये आणखीन भरच होणार आहे, कारण ज्या आधार सीडिंग झालेल्या नव्हत्या त्या कार्यकाळामध्ये त्यांना सुद्धा आम्ही डीबीटीची सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे डिसेंबरचा हप्ता तर पोचेलच आणि मग नवीन वर्षाचा जानेवारी महिन्यातला सुद्धा ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातल्या सूचना किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरेल जी तारीख, त्या तारखेला जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता. तर तुम्ही पाहिलंच असेल आदिती तटकरे मॅडम काय म्हणत आहे. ज्यावेळेस मंत्रिमंडळात यावर चर्चा होईल, जी तारीख ठरेल त्यावेळेसच पैसे वाटप होणार आहे. अद्याप कोणतीही तारीख समोर आलेली नाही, कोणतीही तारीख फिक्स झालेली नाही. ज्यावेळेस तारीख समोर येईल त्यावेळेस आपल्या चॅनलवर सांगण्यात येईल. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला देखील एक लाईक करायचं आहे. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.